गुड मॉर्निंग। तर स्वागत आहे तुमचं आजच्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग विशेष आहे कारण आज आहे आपल्या स्वामींचा गुरुवार आणि आज मी छान अशी येल्लो थीम देवघरात करणार आहे। तर सगळं काही आज येल्लो असणार आहे कारण तुम्हाला माहीतच आहे आपल्या स्वामींचा आवडता कलर जो आहे तो येल्लो आहे। तर सो आज ठरवलं की आज छान असं येल्लो थीम करायची, स्वामींना येल्लो कलरचे वस्त्र वेअर करवायचे आणि मी पण छान असा चिकनकारी पॅटर्न असलेला हा येल्लो कलरचा मँगो कलरचा कुर्ता वेअर केलेला आहे। खूप छान आणि कम्फर्टेबल आहे समर्ससाठी। तर आजचं जेही काही रुटीन असेल ते मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे। आजची पूजा दाखवणार आहे, आजचं सगळं काही दाखवेल। तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। तर मैत्रिणींनो, प्रत्येक गुरुवारची जी सुरुवात आहे माझी ती उंबरठा लेपनाने होत असते। बट माझ्या उंबरठ्याचं सध्या काम करायचं आहे, ते पेंडिंग आहे, त्याच्यामुळे ह्या गुरुवारी मग मी उंबरठा लेपन नाही करणार आहे। तर तुम्हाला नेक्स्ट गुरुवारच्या ब्लॉगमध्ये उंबरठा लेपन वगैरे सगळं बघायला मिळेल। तर सकाळी उठल्या उठल्या हेअर वॉश केल्यानंतर आंघोळ केल्यानंतर मग मी सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे निगेटिव्हिटी दूर करायचं। तर निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी मी हा जो धूप कप आहे तो घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी कापूर, लवंग असे वेगवेगळे जे आयटम्स आहेत ते ॲड केलेले आहेत आणि संपूर्ण घरात मी ते फिरवून घेणार आहे। कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरात खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक येऊन जातात, वेगवेगळे इंटेन्शन्सने येतात। काही वेळा आपले जवळचे खूप लोक असतात जे निगेटिव्ह इंटेन्शन्स घेऊन आपल्या घरी येत असतात। तर असे लोक जेव्हा आपल्याला लक्षात येतात तर ते गेल्यानंतर लगेचच असा तुम्ही हा एक उपाय म्हणू शकतात हे करायचं आहे, जेणेकरून आपल्या घरातली संपूर्ण निगेटिव्हिटी जी आहे ती त्यांच्यासोबतच रिटर्न जाते। तर मी भरपूर वेळा हे करत असते, तर आज मी सकाळीच ते करण्याचं ठरवलं। तर हा जो धूप कप आहे हा मी स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून घेतलेला आहे आणि जेव्हा आपण यात यामध्ये गाईचं शेण आहे आणि गाईच्या शेणापासून बनवलेलं हे गोधूप आहे, त्यामुळे खूपच छान इफेक्ट याचा येतो। तुम्हाला माहीतच आहे गाईच्या शेणामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म आहेत। त्यामुळे मग मी हे घेतलेले शीतलताईंकडून आणि त्यात लवंग पुन्हा कापूर टाकलेला आहे आणि ह्या भरपूर अशा गोष्टी मी त्यात ॲड केल्यानंतर मग छान असा एक सुगंध, एक पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येते आणि निगेटिव्हिटी पूर्णपणे नाहीशी होते। तर हा उपाय तुम्ही कुठेही गेलात निगेटिव्हिटीसाठी विचारलं तर तुम्हाला भरपूर ठिकाणी बघायला मिळेल की निगेटिव्हिटी जर का आपल्या घरातली दूर करायची असेल तर सकाळ आणि संध्याकाळ तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे, हा उपाय करायचा आहे। हा मी नेहमीच करत असते। आपल्याला माहीत नसतं आपल्या घरी वेगवेगळे लोक वेगवेगळ्या इंटेन्शन्सने येतात। जर त्यांच्या मनात आपल्याबद्दल निगेटिव्ह इंटेन्शन्स असतील, निगेटिव्हिटी असेल, तर त्यासाठी उंबरठा लेपन, दारातली रांगोळी आणि हा एक उपाय धूपचा हे खूप महत्त्वाचं आहे। तर संपूर्ण हॉलमध्ये एंट्रीपासून तर गॅलरीपासून तर 3 बेडरूम्समध्ये, माझ्या स्टुडिओमध्ये सगळीकडे मी हे पूर्ण घरभरात फिरवत असते। आज स्वामींचा वार आहे तर स्वामींचे सुंदर सुंदर असे मंत्र, गाणे, त्यानंतर तारक मंत्राने तर माझ्या प्रत्येक दिवसाची ही सुरुवात होत असते। मी माझ्या अंशूसाठी उठल्या उठल्या तारक मंत्र लावते आणि संध्याकाळीसुद्धा त्याच्या कानावर पडावं म्हणून तारक मंत्र मी लावत असते। त्यानंतर मैत्रिणींनो, आज स्वामींचा वार आहे म्हणून स्वामींची सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि छान अशी आज येल्लो आणि रेड कलरची थीम आपल्या देवघरामध्ये आहे। तर सुंदर अशी
आजची मांडणी आहे, आजचे देव जे आहेत ते खूप सुंदर दिसत आहे. कारण येल्लो कलर जेव्हा मी टाकते ना देवघरात, येल्लो कलरचं आसन असतं ना, एक वेगळीच पॉझिटिव्हिटी, एक वेगळंच काहीतरी वाटतं. तर स्वामींना सुद्धा येल्लो कलरचा ड्रेस घातलेला आहे आणि आज स्वामींचा अभिषेक करायचा आहे. तर ही सगळी स्वामींच्या अभिषेकची तयारी चालू आहे. इथे मी व्हाईट कलरची मार्बलची उरली घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक छोटी काचेची प्लेट ठेवलेली आहे. कारण अभिषेक मला असं फार मोठा आणि खूप वेळ करायचा नाही आहे, 10 मिनिटात हा अभिषेक होणार आहे. तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला असा हा अभिषेक करायचा आहे. मी तर असा करते, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, माझी पद्धत ही आहे. तर प्रत्येक व्हिडिओ थ्रू काहीतरी वेगळी पूजा, काहीतरी वेगळं सगळं तुम्हाला दाखवण्याचा अट्टहास माझा असतो. सो त्यामुळे आज पुन्हा काहीतरी नवीन घेतलेलं आहे अभिषेकसाठी. मी उरली घेतलेली आहे मार्बलची आणि काचेच्या प्लेटमध्ये आज अभिषेक करणार आहे. तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकतात. प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळं वेगळं आहे. प्रत्येक वेळी वेगळी पूजा, वेगळी सजावट, वेगळे कलर्स, वेगळे आसन, सगळं काही वेगवेगळं दाखवून तुम्हाला सुद्धा वेगवेगळ्या पूजा दाखवायला मला खूप आवडतं, शेअर करायला. आणि भरपूर मैत्रिणींना मोटिवेशनसुद्धा मिळतं. तर हा माझा प्लस पॉईंट आहे की माझ्या व्हिडिओ थ्रू जर का तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळत असेल तर मी नक्कीच ते करेन. आणि तुम्हाला जर मोटिवेशन मिळत असेल छान छान पूजा करायला तर मी नक्कीच ते तुमच्यासोबत शेअर करेल. तर अभिषेक करण्याआधी तुपाचा दिवा मी लावलेला आहे उजव्या साईडला आणि डाव्या साईडला जो 24 तास माझ्या घरात चालतो तो दिवा लावलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगरबत्ती आणि धूप. तर इथे धूपस्टिक घेतलेली आहे गुलाबची, जी मी शीतलताईंकडून परचेस केलेली आहे, स्वामी मूर्ती आर्ट. खूप छान अशी ही धूपस्टिक आहे. अगदी पॉझिटिव्ह फिलिंग तुम्हाला ह्या धूपस्टिकने मिळणार आहे. तुमच्या घरात एंट्री करताच कोणीही विचारेल की तुम्ही कुठला धूप लावलेला आहे, कुठली अगरबत्ती वापरलेली आहे. इतकं सुंदर याचा सुगंध आहे. तर छान असा अभिषेक करण्याआधी मग मी गुलाबाच्या पाकळ्या, झेंडूच्या पाकळ्यांनी सजवलेला आहे आणि इथे आपला अभिषेक जो आहे स्टार्ट झालेला आहे. तर स्वामींना मी आधी पाण्याचा अभिषेक केलेला आहे, त्यानंतर कच्च्या दुधाचा अभिषेक केलेला आहे आणि पंचामृत मी बनवत नसते, मी सगळं वेगवेगळं घेत असते अभिषेकसाठी. पंचामृत बनवण्यापेक्षा मला हे सगळं सेपरेट अभिषेकमध्ये वापरायला आवडतं. तर त्यानंतर इथे मी मध घेतलेला आहे, मधाने अभिषेक करते. मधानंतर मग मी तूप घेणार आहे, गाईच्या तुपाने अभिषेक करणार आहे आणि मग मी साखरेने अभिषेक करणार आहे. मग हे सगळे पंचामृतातले एक वेगवेगळ्या जे आपण सगळं मिक्स करत असतो वेगवेगळे पदार्थ, जसं तूप आहे, साखर, मध, कच्चं दूध आणि त्यानंतर इथे मी तूप घेतलेलं आहे. हे सगळं जे आपण मिक्स करतो ते वेगवेगळं मी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर साखरेने अभिषेक केलेला आहे आणि पुन्हा मग पाण्याने हे सगळं काही व्यवस्थित अभिषेक करून क्लीन करून घेणार आहे. जेव्हा मी स्वामींचा अभिषेक करते ना, एक वेगळीच पॉझिटिव्हिटी मूर्तीमध्ये येते. मूर्तीचे हावभाव जे आहेत ते चेंज होत जातात आणि ही मूर्ती नवीनच आहे. दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदाच ह्या स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक मी करत आहे. भरपूर अशा मैत्रिणींना ही चांदीची स्वामींची मूर्ती खूप आवडली आणि मलासुद्धा पर्सनली खूप आवडली. जवळजवळ 8 ते 10 मी शॉप्स फिरल्यानंतर फायनली मला ही मूर्ती हवी तशी पहिल्या नजरेत माझ्या मनात भरली आणि ही मी घेतलेली आहे. तर खूप सुंदर दिसते. आता तुम्हाला मी दाखवेल स्वामींचा शृंगार मी आता करणार आहे. हे जे स्वामींचं पर्पल कलरचं आसन आहे हे ओविश्री कलेक्शन यांच्याकडून मी घेतलेलं आहे. खूप सुंदर फिनिशिंग, अगदी लाईट वेट, खूप छान कमी जागेत बसणारे असे हे आसन आहेत. तर हे छान असं वस्त्रसुद्धा ओविश्री कलेक्शन यांच्याकडून आहे. अगदी 3 ते 4 इंचाच्या मूर्तीसाठी एवढी परफेक्ट फिटिंग मी कुठेच बघितलेली नव्हती. इतकं छान लेस वगैरे लावून कुठेही धागेदोरे न निघता अतिशय व्यवस्थित फिनिशिंग आणि इतक्या छोट्या छोट्या क्यूट वस्तू इतक्या छान फिनिशिंगमध्ये बनवणं हे खरं टॅलेंट आहे. आणि हे बहुतेक त्यांना त्यांच्या हातांमध्ये स्वामींनीच काहीतरी जादू दिलेली असेल, त्यामुळेच ते इथे छान छान वस्तू स्वामींसाठी बनवतात. स्वामींचे वस्त्र झाले, आसन झाले. तर इथं मी पिवळ्याला कॉन्ट्रास्ट म्हणून पर्पल कलरचं आसन घेतलं जे पिवळ्या कलरवर खूप कॉम्प्लिमेंट करते. तर स्वामींना छान अशी मोत्यांची रुद्राक्षाची माळ घातली आहे, वस्त्र घातलेले आहे. त्यानंतर स्वामींना गंध लावलेला आहे पिवळ्या कलरचं चंदनाचा. आणि त्यानंतर मग मी स्वामींना छान अशी ही छोटीशी क्यूट उशी मला त्या ताईंनी बनवून दिलेली आहे, ती लावलेली आहे स्वामींच्या पाठीशी. त्यानंतर स्वामींना हे छान 2 असे येल्लो कलरचे लोड घेतलेले आहेत, ते लावलेले आहेत साईडने, जेणेकरून स्वामी आरामात तिथे विराजमान होतील. आणि मग मी हे जे आसन आहे
हे वर ठेवण्याआधी स्वामींच्या वस्त्रांना इथे हिना अत्तर लावते, कारण हिना अत्तर स्वामींना खूप प्रिय आहे। आज गुरुवार आहे म्हणून सगळं स्वामींच्या आवडीचं, तर त्यामुळे पिवळा कलर, हिना अत्तर हे सगळं स्वामींचं फेवरेट। तर मग इथे हिना अत्तर मी स्वामींच्या वस्त्रांना लावलेलं आहे। त्यानंतर ती छोटीशी कोपऱ्यात जी स्वामींसाठी बनवलेली टोपी आहे ती, मग नंतर मोगऱ्याचा हा हार घातलेला आहे अजून सुगंधित करण्यासाठी। आणि छोटीशी ही जी टोपी आहे इतकी क्यूट आहे ना, खूप सुंदर दिसते आणि येल्लोवर रेड कलरचा डायमंड त्यांनी लावला आहे, खूप छान वाटतं आणि खूप मस्त वाटत होतं सगळं सजवल्यानंतर। आता हे आसन ॲज इट इज उचलून मी स्वामींना त्यांच्या जागेवर विराजमान करणार आहे। तर अशा पद्धतीने मी स्वामींचा अभिषेक, स्वामींचा शृंगार करत असते। तर आज मला तुम्हाला स्पेशली तेच दाखवायचं होतं की गुरुवारी बाकीच्या सेवा दाखवण्यापेक्षा मी स्वामींची सेवा कशी करते, स्वामींचा अभिषेक कसा करते, स्वामींचा शृंगार कसा करते, वेगवेगळ्या वस्तूंचा वेगवेगळ्या वस्त्रांचा वापर करून, तर ते मी तुम्हाला दाखवणार होते। आणि आज सुंदर अशी पूजा, अगदी मनाला भावेल, सॅटिस्फाईंग वाटेल अशी ही पूजा जी आहे ती कंप्लीट झालेली आहे। छान असं माझ्याकडे हे पोळ्यांचं पाट होतं ज्यावर मी कलर केलेला आणि मग हे स्वामींची रांगोळी वगैरे त्यावर काढलेली आहे। भरपूरशा कमेंट्स त्या पाटाबद्दलही आलेल्या आणि सुंदर अशी आजची ही देवपूजा केलेली आहे। स्वामींना हा हार 2-3 मी आणून ठेवते, जे आठवडाभर मला जातात, तर 2-3 हार मी आणून ठेवलेले आणि व्यवस्थित स्टोअर केले फ्रीजमध्ये, तर अगदी ते 2 ते 3 आठवडे आरामात जातात। तर मी 1 आठवड्यात 3 हार स्वामींसाठी चेंज करत असते, तर ते सुद्धा मी सगळे संडेलाच घेऊन आलेली आणि छान असं फुलांनी, गजऱ्यांनी, तुळशीने छान असं आजचं देवघर जे आहे ते सजवून खूप सुंदर दिसते। लाल आणि पिवळा कलर हा खूप कॉम्प्लिमेंट करतो आणि स्पेशली स्वामींचं जे आसन आहे ते तुम्ही बघू शकता, अगदी छान प्रॉपर लुक आलेला आहे, खूप छान दिसत आहेत स्वामी। इतक्या छोट्या मूर्तीला इतके छोटे छोटे वस्त्र आणि तेही अगदी प्रॉपर फिटिंगमध्ये, खरंच कौतुक करावं तितकं कमीच आहे, मला खूप आवडलं। छान पद्धतीने सगळ्या देवांना व्यवस्थित असं फुलं वगैरे वाहून व्यवस्थित पूजा झालेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही गुरुवारची पूजा बघितली, तर आता उद्या माझा वेगळा प्लॅन आहे शुक्रवारी। तर शुक्रवारी मी स्वामींच्या एका मठात जाणार आहे, जे नाशिकच्या जवळच आहे, सिन्नरजवळ। तर मी ऐकलं आमच्या कामावाल्या मावशींकडून आणि त्यांनी मला सांगितलं, सो आज मी तिकडे जायला निघाली आहे। हा नेक्स्ट डे म्हणजे शुक्रवारचा हा व्लॉग आहे। तर स्वामींना भेटायला आम्ही चाललेलो आहोत। तर बघून जवळ आपलं कसं आहे, काय आहे मठ। दिंडोरीतला तर आम्ही नेहमीच जात असतो, तर आज तिकडे जायचा योग आला, स्वामींनी बोलवलं आणि आम्ही जातोय। तर तिथे बघूयात कसं काय आहे, तेही तुम्हाला मी दाखवेल। एक नवीन अनुभव, नवीन एक्सपिरियन्स आपल्याला अनुभवायला मिळेल। इथे अंशूचा दात जो आहे तो हलत होता, म्हणून तो पुन्हा पुन्हा इथे जीभ लावतोय दाताला, तर थोडेफार तेही शॉर्ट्स घेतले। त्यानंतर मग आम्ही त्या प्रॉपर गावात गेलो
आणि तिथं एंट्री करताच मग इकडे स्वामींचा हा मठ दिसला. मग इकडे बोर्ड वगैरे होतं. आम्ही पहिल्यांदाच आलो. मला पण बघायची खूप इच्छा होती की काय आहे इथे नेमकं. तर इथे तुम्हाला जायचं असेल तर ॲड्रेस वगैरे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. हे सिन्नरजवळच आहे. नाशिकहून सिन्नर जाताना हे हायवेलाच लागतं. तर सगळीकडे हे झेंडे वगैरे लावले आहे जेणेकरून येणाऱ्यांना कळेल की कुठे आहे स्वामींचं मठ. तर तुम्ही इथे बघू शकता. इथे फायनली मी आली, स्वामींचं दर्शन घेतलं. जवळजवळ अर्धा तास आम्ही इथे बसून होतो आणि खूप छान पॉझिटिव्ह फिलिंग आलं. खूप छान होतं. तर तुम्हालाही जायचं असेल तर नक्की जा इकडे स्वामी दर्शनासाठी. त्यानंतर मग सिन्नरजवळ आलोच होतो. तर मग हे गोंदेश्वर महादेवाचं मंदिर आहे. हे खूप पुरातन काळातलं मंदिर आहे आणि यावर खूप सुंदर अशी ही दगडांवर कोरीव काम करून डिझाईन केलेली आहे. तर हे ऐतिहासिक मंदिर बघण्याची माझी खूप इच्छा होती. इथे बऱ्याच वेळा मी ह्या मंदिराला प्री वेडिंग शूट्समध्ये वगैरे बघितलेलं, बट आता ते सगळं बंद केलेलं आहे आणि इथे फक्त दर्शन आणि जे पर्यटक आहेत त्यांना येऊ देतात. तर खूप सुंदर असं मंदिर आहे. साईडला उजव्या साईडला, डाव्या साईडला गणपतीचं मंदिर आहे, उजव्या साईडला विष्णू भगवंताचं मंदिर आहे आणि मध्ये महादेवाचं मंदिर आहे. इतकं छान वाटतं आत गेल्यावर, एकदम थंडगार. आणि या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर अगदी छान शांतता लागेल असं होतं. तर इथे आम्ही बराच वेळ बाहेर बसून होतो. एकदम थंडगार हवा, एकदम छान वातावरण, खूप सुंदर. मंदिराची डिझाईन खूप आकर्षक होती आणि तेव्हाच्या लोकांनी हे किती कौशल्य असेल त्यांच्या हातांमध्ये की त्यांनी इतकं सुंदर कोरीव काम करून हे मंदिर उभारलेलं आहे. तर हा आतला गाभाऱ्यातला भाग मी तुम्हाला दाखवते. तर इथं जी आहे मंदिरात आतमध्ये आल्यानंतर इथे कासव होतं. तर ते खूप सुंदर, तेही कोरीव काम करून बनवलेलं होतं. त्यानंतर पूर्ण दगडी बांधकामात हे होतं सगळं आत आणि सगळी डिझाईन जी होती ती सगळी हाताने केलेली कला आहे. त्यानंतर इकडे मी दर्शन घेतलं, छान छान फोटो काढले. थोडा अंधार होता आतमध्ये, बट तरीही मी छान छान असे फोटो क्लिक केले आणि मग नंतर आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं आणि इथे निवांत हवेत तुम्ही बघू शकतात हवा किती सुंदर येते. तर तुम्हाला जायचं असेल तर नक्की जा. हा होता आजचा व्लॉग. थोडा वेळ तिथे निवांत बसल्यानंतर छान छान असे फोटोज काढून घेतले, जे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतरचं महत्त्वाचं काम आहे देवदर्शनानंतरचं, ते म्हणजे फोटोज घेतल्याशिवाय आपली ट्रिप कंप्लीट होतच नसते. तर इथे छान छान असे फोटोज आम्ही घेतले, थोडं निवांत बसलो आणि नंतर मग आम्ही नाशिकला जायला निघालो. मंदिर अगदी सुंदर आहे, स्वामींचं मठही खूप छान आहे. दोघं ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही जर का नाशिकचे असाल तर नक्कीच जा. एखाद्या सुट्टीच्या दिवशी जायला काही हरकत नाही. खूप छान रिलीफ मिळतो अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण जेव्हा व्हिजिट करतो, स्पेशली देवस्थानांवर. तर मला पण खूप आवडलं, खूप छान वाटलं आणि खूप छान तिथे थंडगार हवा, वातावरण तिथलं मला खूप आवडलं. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.